नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित जाधव तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं होतं, की मी टी-ई-टीची सेल्फ स्टडी कशी केली होती आणि तुम्ही काय स्टेप फॉलो करायला पाहिजे टी-ई-टीचा सेल्फ स्टडी करण्यासाठी. तत्पूर्वी माझ्या इंट्रोडक्शनमध्ये अजून एक गोष्ट ॲड करतो, की टी-ई-टी आणि सी-टी-टी या दोन्ही परीक्षा मी क्वालिफाय असून टेटमध्ये 171 एवढा माझा स्कोर होता. त्याचप्रमाणे मागील 2 वर्षापासून शिक्षक भरतीचे जे विद्यार्थी आहे त्यांना मार्गदर्शकाची भूमिका मी बजावत आहे. आजचा व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे, की टी-ई-टीचा सेल्फ स्टडी कसा करायचा असतो. चला लगेच सुरुवात करूया. सगळ्यात पहिली स्टेप आहे अभ्यासाची तयारी. अभ्यासाची पूर्वतयारी म्हणजे काय? तर मी सगळ्यात आधी काय केलं होतं, प्रत्येक सब्जेक्टच्या नोटबुक बनवल्या होत्या आणि नोटबुकमध्ये फर्स्ट पेजमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सिलेबस डिकोड करायचा आहे. हो, अभ्यासक्रम आणि सिलेबस समजून घेणे आणि प्रत्येक नोटबुकच्या पहिल्या पेजवरती अभ्यासक्रम आणि सिलेबस लिहिणे. त्यानंतर सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी बनवणे. आता ही स्ट्रॅटेजी कशी बनवायची? आता एखादा सब्जेक्ट आहे, बालमानसशास्त्र सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये इम्पोर्टंट टॉपिक कोणते ज्याच्यावरती पी-वाय-क्यूला म्हणजे मागील वर्षी जास्त प्रश्न आले होते, हे आपल्याला कसं समजेल? तर त्याच्यासाठी प्रत्येक फॅकल्टीचे तुम्ही स्ट्रॅटेजी सेशन बघू शकता, ज्याच्यामधनं तुम्हाला कळेल, की कोणत्या टॉपिकला जास्त भर आला होता. त्यामुळे दुसरी आपली स्टेप काय असते, की प्रत्येक विषयाचा सिलेबस नंतर प्रत्येक विषयातले जे महत्त्वाचे घटक आहे, हे नोट डाउन करणे आणि कोणत्या घटकाला जास्त आपल्याला प्रायोरिटी द्यायची आहे, ही स्ट्रॅटेजी आपल्याला स्वतः बनवणे. चला, यानंतर अजून एक गोष्ट आहे, की मराठी आणि हिंदी विषयाचा सायमल्टेनियसली अभ्यास करणे. आता तो नेमका कसा करायचा यासाठी मी एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देईल, ज्याच्यामधनं तुम्हाला समजेल, की मराठी आणि हिंदीचा सोबत अभ्यास कसा करायचा. या ठिकाणी मी तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचं रिझन हे आहे, की मी एक चूक केली होती. मी मराठी आणि हिंदीचा पहिले मराठीचा अभ्यास कंप्लीट केला होता, नंतर हिंदीकडे वळालो होतो. तर तुम्ही तसं न करता सायमल्टेनियसली दोन्ही विषयांचा अभ्यास करू शकता त्या व्हिडिओच्या माध्यमातून. चला, आता त्यानंतरची गोष्ट येते पी-वाय-क्यू. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा एनालिसिस करणे आणि त्याचा एनालिसिस करून फायदा काय होतो, की नेमके परीक्षेला कसे प्रश्न येतात हे आपल्याला जाणून भेटतं. त्यामुळे यासाठी मी कोणतं बुक रेफर केलं होतं, तर यासाठी मी सक्सेस मास्टर नावाचं बुक रेफर केलं होतं. सक्सेस मास्टर ज्याच्यामधनं आपल्याला नेमके मागील वर्षी प्रश्न कसे आले होते, कोणत्या टॉपिकला जास्त भर दिलेला होता, ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज वगैरे आपण स्वतः डिकोड करू शकू. त्यामुळे तुम्हाला पी-वाय-क्यूचं एनालिसिस करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर टाईम मॅनेजमेंट. आता हे टाईम मॅनेजमेंट मी आता स्टार्टिंगलाच का सांगतोय? कारण की स्टार्टिंगपासून जर तुमचा गोल आहे, की तुम्हाला परीक्षेमध्ये वेळ पुरला पाहिजे, त्यासाठी स्टार्टिंगपासून आपली काय आहे, स्ट्रॅटेजी तयार झालेली इम्पोर्टंट असते. त्यामुळे मी काय करायचो, जेव्हाही प्रश्न प्रश्न यायचे कोणत्या टॉपिकवरचे, तर ते प्रश्न टाइमर लावून सोडवायचो. जेणेकरून मला परीक्षेमध्ये टाईम मॅनेजमेंटमध्ये कोणताही प्रॉब्लेम आला नाही. त्यामुळे तुम्हीही ही स्टेप स्टार्टिंगपासून फॉलो करा. आता अभ्यासासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि सगळ्यात इम्पोर्टंट टिप ती म्हणजे नियमितता. नियमितता म्हणजे कन्सिस्टन्सी. जर तुम्ही आज अभ्यास करताय, उद्या करताय, परवा तुमचं मोटिव्हेशन संपलं, मग वापस 2-3 दिवस गॅप घेतला, वापस अभ्यास करताय, तर ही खूप चुकीची पद्धत आहे. याच्यामुळे तुमचा परीक्षेमध्ये वेळ वाया जाईल. तुमचा अभ्यास प्रॉपर होणार नाही. मी स्वतः जवळपास 7 ते 8 घंटे रिसर्च करायचो, अभ्यास करायचो. डेली 7 ते 8 घंटे हे मी टी-ई-टीच्या अभ्यासाला सेपरेट द्यायचो. का बरं? कारण की फक्त 2 महिने मी अभ्यास केला होता आणि 2 महिन्यातच मी टी-ई-टी क्रॅक केली होती. त्याच्या मागचं रिझन होतं, की 7 ते 8 घंटे दररोजचा अभ्यास कन्सिस्टंट राहणे. जर तुमच्याकडनं कन्सिस्टंट राहणं होत नसेल, तर तुम्ही एखादी ऑनलाईन बॅच पर्चेस करू शकतात. कारण की आपण पैसे दिलेले असते, तेव्हा आपण काय करतो, त्या गोष्टीमध्ये आपला 100% देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जर तुम्हाला या सगळं रिसर्च वगैरे नसेल करायचं, तर तुम्ही ऑनलाईन बॅच वगैरे पर्चेस करू शकतात. परंतु जर तुम्ही रिसर्च करायला तयार आहे, तुम्ही हार्ड करायला तयार आहे, तर तुम्ही नियमित अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ती स्वतःच्या नोट्स बनवणे. नोटबुक बनवली होती. नोटबुकच्या पहिल्या पेजवरती अभ्यासक्रम होता, दुसऱ्या पेजवरती स्ट्रॅटेजी होती. स्ट्रॅटेजी म्हणजे कोणत्या टॉपिकला जास्त भर द्यायचा आहे. त्यानंतर होतो आपला सिलेबस चालू. सिलेबस चालू झाल्यावर स्वतःच्या हाताने प्रत्येक टॉपिकच्या नोट्स बनवणं फार जास्त इम्पोर्टंट आहे. का बरं? कारण की जेव्हा आपल्याला परीक्षेला रिव्हिजन द्यायची वेळ असते, त्या टाईमाला आपण सगळ्या गोष्टी वापस बघू नाही शकत. त्यामुळे शॉर्टमध्ये त्या गोष्टीच्या ज्या नोट्स आपण काढलेल्या असतात,
त्या वाचूनही आपण परीक्षेला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला शॉर्ट नोट्स तेही स्वतःच्या हाताने करणं ही गोष्ट सगळ्यात जास्त इम्पोर्टंट आहे. आणि लास्टला टेस्ट सोडवणे. आता मॉक टेस्ट असतात किंवा एखादा टॉपिक तुम्ही घेतलेला आहे आणि तो टॉपिक झाल्यानंतर तो टॉपिक तुम्हाला किती समजला हे कशावरनं कळेल? तर हे त्या टॉपिकच्या जेव्हा तुम्ही टेस्ट सोडवशाल तेव्हाच कळेल. त्यामुळे ही एक इम्पोर्टंट गोष्ट आहे, जी तुम्हाला फॉलो करायची आहे. चला, आता हे काय झालं, हे मी स्वतः केलं होतं. आता याच्यामधनं तुम्हाला काही टिप मी देतो. तुम्ही कसं स्ट्रॅटेजी निवडली पाहिजे. तर सगळ्यात आधी काय करा, प्रत्येक विषयासाठी नोटबुक बनवा. नोटबुक बनवली तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या पानावर येईल अभ्यासक्रमाचे विश्लेषण. जेव्हा तुम्ही अभ्यासक्रम लिहिशाल, सिलेबस लिहिशाल, त्याच्यानंतरची स्टेप काय येणार आहे, तर तुम्हाला प्रत्येक जो विषय असेल त्या विषयाचं तुम्हाला एक स्ट्रॅटेजी बनवायची आहे आणि ती स्ट्रॅटेजी बनवल्यानंतर कोणते टॉपिक इम्पोर्टंट आहे ते फॉलो करायचे आहे. त्याच्यानंतर टॉपिकनुसार तुम्हाला प्रत्येक टॉपिकच्या नोट्स बनवायच्या आहे. तेही स्वतःच्या अक्षरात लिहून स्वतः स्वतः काहीतरी पॉइंट त्याच्यामध्ये ॲड करून. चला, यानंतर जेव्हा तुमच्या नोट्स तयार होतील, तेव्हा जेव्हा तुमचा टॉपिक संपेल, त्यानंतर तुम्हाला त्या टॉपिकची टेस्ट द्यायची आहे. त्याचा फायदा काय होतो? तुम्हाला किती गोष्टी समजल्या, काय गोष्टी समजल्या नाही, याचं तुम्ही स्वमूल्यांकन करू शकाल. आता जर तुम्हाला काही कन्सेप्ट त्याच्यात नाही समजलेला आहे, तर न समजलेल्या कन्सेप्टचा वापस तुम्हाला सराव करण्याची गरज आहे. तो सराव सराव करायचा आणि हे सगळं जेव्हा कंप्लीट होईल, तुमचे प्रत्येक सब्जेक्ट कंप्लीट होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कंपल्सरी सगळ्यांना कमीत कमी 10 मॉक टेस्ट द्यायच्या आहे. 10 मॉक टेस्ट का बरं? कारण की परीक्षेमध्ये वेळ पुरत नाही. त्यामुळे तुम्हाला आधीपासून जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि ॲक्युरसी आणि टाईम मॅनेजमेंट दोन्ही गोष्टी सोबत-सोबत करायच्या आहे. जेणेकरून तुमची एकाच अटेम्प्टमध्ये टी निघली पाहिजे. चला, आता या सगळ्याच स्टेप तुम्ही फॉलो केला तर नक्की तुमचा सेल्फ स्टडीमधनंही क्वालिफाय करू शकाल. या व्यतिरिक्त जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी रिसर्च करून नको असतील, एकाच ठिकाणी पाहिजे असेल, तर टी-ईटीची द्रोणा 9.0 ही बॅच तुम्ही पर्चेस करू शकतात. आता या बॅचचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी सर्च मारण्याची गरज नाहीये. तुम्हाला टॉपिकनुसार टेस्ट उपलब्ध होणार आहे. तुम्हाला लेक्चर्स, पी मिळणार आहे. लेक्चर्स होणार आहे. इथे फ्री महा रिव्हिजन होणार आहे. तुम्हाला टेस्ट सीरीजसाठी वेगळी गोष्ट वेगळ्या ठिकाणी जायची गरज नाही. टेस्ट सीरीजही मिळणार आहे. प्रत्येक शनिवारी डाउट सेशनही असणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असेल तर टी-ईटीची द्रोणा 9.0 बॅच तुम्ही पर्चेस करू शकतात. लाईव्ह बॅच कोणाला नको असेल तर रेकॉर्डेड बॅचही उपलब्ध आहे, जिथून तुम्ही अभ्यास करू शकतात. या व्यतिरिक्त सी-टी-टीचा जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तर सी-टी-टीची ही रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे. टेटचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तर टेटची ही रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे. चला, या व्यतिरिक्त जर तुम्हाला सगळे मार्गदर्शक पुस्तकं एकाच ठिकाणी पाहिजे असतील, तर टी-ईटीची द्रोणा 9.0 ही बॅच विथ बुक तुम्ही पर्चेस करू शकतात. ज्याच्यामध्ये बॅग तुम्हाला फ्री मिळेल आणि बुक्सही तुम्हाला सगळे अवेलेबल असतील. यामध्ये जर तुम्ही 10 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा ग्रुप घेऊन आलात, तर तुम्हाला 15% डिस्काउंट तिथे देण्यात येणार आहे. जर तुम्हाला टेस्ट सीरीज पर्चेस करायची असेल, तर टी-ईटीची टेस्ट सीरीज तुम्ही पर्चेस करू शकतात. ज्याच्यामध्ये 350 पेक्षा जास्त टेस्ट उपलब्ध आहे. ज्याच्यामध्ये टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज, फुल लेंथ सगळ्या प्रकारच्या टेस्ट तुम्ही इथून देऊ शकतात आणि प्रॅक्टिस करू शकतात. जर तुम्हाला फक्त मार्गदर्शक पुस्तकं पाहिजे असतील, तर हे सगळे मार्गदर्शक पुस्तकं आहेत ज्यांचा टी-ईटीला तुम्हाला फायदा होईल. ज्यामध्ये मी जे वापरलं होतं ते हे बुक होतं सक्सेस मास्टर, ज्याच्यामधनं तुम्ही पी-वाय-क्यूचा अभ्यास करू शकतात. त्या व्यतिरिक्त पेपर 1चं बुक घेऊ शकतात, पेपर 2चं व बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचं सेपरेट बुकही तुम्ही तिथे पर्चेस करू शकतात. या व्यतिरिक्त शिक्षक भरतीच्या अपडेट जर तुम्हाला Instagramवरती पाहिजे असतील, तर Instagramला आपलं शिक्षक भरतीचं पेज फॉलो करायला विसरू नका. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मिळूया आता नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इग्नाइट अकॅडमीच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.